हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी सुट्टीवर आहे. तर कामावरती मी सुट्टी घेतली आज, कारण मला ताप आलेले आहे, फीवर आलेले आहे मला. सो त्यामुळं सुट्टी घेतली. अँड त्याच्यामध्ये रोज पेट्रोलचं वाजून छाती पण दुखायला लागली मला. सो त्यामुळं आज पूर्ण दिवस सुट्टी घेतलेली आहे. तर चला पूर्ण दिवस कसं जाते बघूया. पहिलं नाश्ता करून घेतो मी. तर अजून नाश्ता केलं नाही गाईस, तर पहिलं नाश्ता करून घेतो. चला, मम्मी नाश्त्याला काही केले बघूया. चहा पाण्यावर करून घेतो. चलो. भातला कोणी मारले. अँड ही मटकी केली म्हणजे मूग केलेले मम्मीने मूग. तर चला, मूग आणि भाकरी केली मम्मी अँड भात. तर चला, पहिल्यांदा मी चहा पिऊन घेतो. चहा पिऊन थोडा नाश्ता करून घेतो गाईस. तर गाईस बघू शकताय, तर इथं दूध तापवायला ठेवले मी. तर इथं दूध तापायला लागले अँड या साईडला चहा ठेवून घ्यायला लागलो मी. चहा पावडर अँड साखर वगैरे घातली त्यात. तर चला, आपलं चहा उकळायला लागले आणि या साईड दूध पण तापायला लागले. तर फायनली चहा पण झालेले गाईस. चहा पण ठेवले. तर चला, चहा पिऊन घेतो गाईस. चहा वगैरे पिऊन झाले. तर चला, गच्चीवर जाऊन येतो. तर आज वातावरण एकदम बेस्ट आहे गाईस. चला, तुम्हाला पण दाखवतो गच्चीवर. तर आजचं वातावरण तुम्हाला पण दाखवतो. चला, गच्चीवर कसं आहे. चलो, बघू शकता इथूनच भारी वाटते गाईस वातावरण. तर बघा गाईस, इथूनच गाईस असं. तर चला, वरी जाऊन बघूया, अजून भारी वाटेल वातावरण. चलो. तर फायनली आलो गाईस गच्चीवरती. तर बघू शकता इथून वातावरण एकदम कूल आहे. एकदम कूल वाटते वातावरण इथून. बघा, तुम्हाला पण दाखवतो. बघा, वारा बिर एकदम भारी सुटले गाईस इथून. ताप आले तर पण थंडी वाजायला लागली गच्चीवरती. असं वातावरण खरंच गाईस एकदम एक नंबर आहे. पाऊस पडायला असं वाटायला लागले. तर आभाळ आले थोडं थोडं. मी मालिका बघत बसली गाईस खाली. हेडफोन घालून मग मी मालिका बघत बसली. सो त्यामुळे मी एकटं झालो वरती. तर पेट्रोलचा वास तुम्हाला मगाशी म्हणलो होतो स्टार्टिंगमध्ये व्हिडिओमध्ये. तर पेट्रोलचा वास घेतल्यामुळे माझी छाती दुखायला लागली. सो पेट्रोलचा वास घेतल्यामुळे का दुखते गाईस छाती, म्हणजे आता पेट्रोलमध्ये इथेनॉल असते गाईस, बरोबर. पेट्रोलमध्ये इथेनॉलमुळं आपण वास घेतलं की डायरेक्ट छातीमध्ये जाते आपल्याला. एकदा दोनदा ठीक आहे, पण मी 1-2 तास नाही तर पूर्ण 8 तास तिथेच थांबतो मी. पूर्ण 8 तास तिथेच थांबावं लागलं मला पंपावर, गाड्या सोडत. सो त्यामुळे काय होते गाईस, पूर्ण 8 तास पेट्रोलचा वास घेऊन छाती एकदमच दुखायला लागली मला. सो त्यामुळे गाईस पेट्रोलचा वास तुम्हाला एक सजेस्ट करतो गाईस, तुम्ही पण अवॉइड करा पेट्रोलचा वास. तर मी बघतो गाईस रोज पंपावर येते लेडीज अँड जेंट्स. कोणी पण आलं की मुली वगैरे आल्यानंतर काय करते, स्कूटीचं आपलं ती झाकण असते ना पेट्रोल खोलायचं, पेट्रोलचं झाकण वगैरे खोलणार आणि ते असं वास बघणार त्यांनी. मग मी एक दोन जणांना विचारले, म्हणलं पेट्रोलचा वास का घेते. व ते म्हणते पेट्रोलचा वास आम्हाला लई भारी वाटते, पेट्रोलचा वास लई मस्त वाटते वास घ्यायला, पण दॅट इज नॉट टू गुड टू आवर हेल्थ. सो गाईस अवॉइड करा तुम्ही पण, वास घेऊ नका पेट्रोलचं वासमुळं गाईस छातीमध्ये दुखते इथेनॉलमुळं. मला नाही पेट्रोलचा वास घेणं, एकदा दोनदा ठीक आहे, पण सारखं घेणं तिथंच थांबायचं तसंमुळं मला छाती दुखते. त्यामुळे तुम्ही पण अवॉइड करा, वास घेऊ नका पेट्रोलचं, माझं सजेशन म्हणलं तर. तर गाईस परवासारखंच सेम परवासारखंच परत कावळे आले बघा. जस्ट आताच कावळे आले बघा. आतापर्यंत नव्हते, मी जोपर्यंत आता व्हिडिओ काढत होतो तुम्ही साऊंड वगैरे बघू शकता, आलंच नाही. तर आता कावळे आले बघा परत. नेमकं काय प्रॉब्लेम, नेमकं मी गच्चीवर आहे, या पद्धत का यायचं नाही का, नेमकं गच्चीवर यायचं नाही, येऊ का नको. हां बघा, 2 कावळे आले बघा. मारा अरे. तर असं आहे काय गच्चीवर वातावरण. तर सुट्टी घेतल्या म्हणून थोडं, तर तुम्हाला अजून एक डाऊट येईल गाईस. तर सुट्टी घेतल्यावर छाती दुखायचं कमी होते का. तर सुट्टी घेतल्यामुळं काय होते गाईस, तर पूर्ण 8 तास कामावर राहतो मी. 8 तास वास घेऊन पेट्रोलचं छाती दुखते. तर आज पूर्ण दिवस पेट्रोलचा वासच येत नाही मला, म्हणजे सुट्टीवर आहे म्हणलं तर पेट्रोलचा काही विषयच येत नाही. सो पूर्ण दिवस आज चालेल आहे, तर बरं होईल ना. वासच घेत नाही पेट्रोलचा वासच येणार नाही सुट्टीवर आहे म्हणलं तर. सो त्यामुळं छाती दुखायचं पण थोडं नॉर्मल राहते. त्यामुळे सुट्टी घेतली आणि त्याच्यामध्ये ताप पण आली, सर्दी आली. त्यामुळे आज रेस्ट घेण्यासाठी एक सुट्टी घेतली गाईस, तेवढंच. तर बघा, तर आज 100% पाऊस पडेल असं वाटतंय गाईस. बघा, आभाळ तर बघू शकते कसलं भरून आले आभाळ इथं.
बसायला पाहिजे गाईस पाऊस, तर मज्जा वाटते पावसामध्ये. तर माझं फेवरेट वातावरण आहे गाईस, क्लायमॅक्स मला लय आवडते. माझं फेवरेट क्लायमॅक्स आहे तो कूल थंड, गार गार थंड, एकदम भारी वाटतं मला असं काय क्लायमेटमध्ये. कुठं काश्मीरला गेल्यासारखंच वाटते गाईस वातावरण, थंड गार, कुठंतरी असं नाही का ट्रिपला आल्यासारखं वाटते वातावरणचं. तर अजून एक गाईस तुम्हाला सांगायचं आहे, कमिंग सून माझा वाढदिवस आहे. तर कमिंग सून माझा वाढदिवस आहे 23 जुलै, म्हणजे या महिन्यामध्ये 23ला माझा वाढदिवस आहे. आता लेवल झाले वर येऊन, तर चला आता खाली जाऊन थोडं नाश्ता करून घेतो गाईस, फक्त चहा पिलो मगाशी. तर चला थोडं नाश्ता करून घेतो, खाली जाऊ. चला चलो. हां, ओ माय गॉड. तर मला वरी लॉक करून गाईस खाली गेलेले हो का, शपथ कडे लावलेले मी मगाशी आलतो ना, तर अजून एक इथं आलते काकू, दुसरे काकू इथं कपडे वाळू घालत होते, बघू शकताय. जस्ट आता कपडे वाळू घातले त्यांनी. मी इथून असं येऊन मी इकडे गेलो, माझं मी व्हिडिओ काढायला लागलो त्या साईडला, अँड काकू तिकडं कपडे वाळू घालायला लागले. अँड त्यांना माहीतच नाही वाटतं मी इकडे आहे म्हणून. त्यांनी कपडे वाळू घालून खाली जाऊन कडी लावले गाईस, कडी लावले त्यांनी. त्यांना माहीत नाही मी या साईडला म्हणून कडी लावले बघा. आता जायचं गाईस, एकदम लय डेंजर झालं गाईस. खाली कसं जायचं, आवाज येईल तर पण जात नाही गाईस खाली. चला ट्राय करू. काकू, तर चला गाईस आवाज देऊ आता. काकू, ओ काकू. काकू, दरवाजा खोलो जल्दी. रुको जरा, सबर करो. नो रेस्पॉन्स गाईस. आई शपथ, असं बुक होतं म्हणून मला काहीच वाटलं नाही गाईस, असं बुकिंग होईल म्हणून. मला वरी लॉक करून गेलेत गाईस खाली. घर मालकीनला फोन केले मी, तर काकूनला फोन केले मी, तर काकू कोणतरी पाठवते म्हणले फोन करून. तर तुला वेटिंग करून त्यांनी यूजपर्यंत. मला वाटलं नव्हतं गाईस कधी असं बुक होईल म्हणून. तर त्या साईडला होते त्यांनी, कपडे वाळत घालत होते, आणि मी इथून इकडे आलो साईडला, या साईडला. तर मी व्हिडिओ काढताना मला वाटलं त्यांनी माझं ऐकलं काय की व्हिडिओ काढताना वाईस, पण त्यांनी कडी लावून गेले गाईस. बहुतेक त्यांनी मला बघितले नसेल. 5 मिनिटात देते म्हणले, फोन करून पाठवते म्हणले काकू. वेटिंग करू थोडं. तर चला फायनल ओपन केलेलं आहे गाईस. तर चला आता डायरेक्ट खाली जाऊया. फायनली गाईस आलो खाली. आई शपथ, मला वाटलं नव्हतं गाईस असं होईल माझ्यासोबत. चला मम्मीला सांगूया. मम्मी, गच्चीवर गेलतो आणि मला तिथून कडी लावली आतमध्ये, मी बाहेरच. दुसऱ्या काकू तिथे कपडे वाळू घालत होते या साईडला, आणि मी साईडला गेलो, आणि काकू कपडे वाळू घालून आतमध्ये कडी लावून गेले खाली. ओरडायला लागलो वरून, काकू काकू मावशी. एकदा दूर नाही. परत घर मालकींना फोन केले काकूंना, मग ते काकू फोन करून सांगितलं त्यांनी म्हणून उघडल्यानंतर आता आलो. चालेल गाईस आज माझ्यासोबत. तर चला नाश्ता करून घेतो गाईस. तर तुम्हाला सांगितल्यासारखं गाईस, नाश्त्याला बघू शकते मम्मीने गेलेले मूग आणि भाकरी. तर अर्धे भाकरी घेतली गाईस. तर चला नाश्ता करून घेतो. मला सांगितल्यासारखं गाईस बघू शकते पाऊस चालू झाले ऑलरेडी. आयुष्यभर वातावरण गाईस, पाऊस मला अजून एकदम भारी वाटायला लागले वातावरण. बघा पाऊस कसं चालू आहे बघा. तर इथे गाईस परत स्विमिंग पूल होणार आहे. बघा इथे थोडं थोडं पाणी साठणार आहे गाईस इथं बघा. त्या पावसामध्ये गाईस वातावरण अजून एकदम भारी. आज गाईस पाऊस, तर आज पाऊस एकदम जोरातच येणार आहे गाईस. पाऊस एकदम जोरात येणार आहे. आभाळ बघितले ना मग अशी किती आलते, किती मोठा आलता आभाळ. तर गाईस जस्ट आता मालकाचा फोन आलता. तर मालक म्हणते सुट्टी का घेतलं तू. तर मालकाला म्हणलं मला छाती दुखायला लागली पेट्रोलचा वास घेऊन, आणि थोडं ताप आले म्हणलं सरांना. तर सर म्हणते नाही नाही सुट्टी कोण गेला सांगितली तुला. तर मॅनेजरला मी बोललो तिथं, मॅनेजरला म्हणलं सुट्टी पाहिजे मला. तर मॅनेजर ठीक आहे मला मालकाला विचारून घे. तर बघा गाईस, तब्येत बरं नाही म्हणून मी सुट्टी घेऊन थोडं आराम करू म्हणलं आज. तर कामाला नाही गेलं तर पण 500 रुपये कट केले. मला म्हणते आता तिथं माणसं नाही काय नाही तुला यावं लागेल. तर आता माझी तब्येत बरं नाही म्हणून थोडं आराम करून मग सुट्टी घेतली मी. तर तरी 15,000 पेमेंट आहे. 15,000 गाईस डेली मला 50, 60, 70 डेली 60, 70 रुपये डेली कमी येते. ते मशीनमध्ये काय प्रॉब्लेम मला माहीत नाही, पण ती मशीनमुळे तर 100% 60, 70 रुपये डेली कमी येतात. माझ्या एकट्याला नाही, माझ्यासोबत दुसरे पण आहेत, त्यांना पण रोज 50, 60 रुपये कमी येतात.
आता बघा ना, दिवसाला 50 रुपये म्हणले की महिन्याला किती झाले 1,500. तर महिन्याला 1,500 विनाकारणचे तिथेच द्यायला लागलो पैसे. तुमचं मला काय सांगू नका, आमचं काम आम्हाला करून ठेवा. आता बघा म्हणजे आपलं काय बघायचं नाही, पण त्यांचं काम करून द्यायचं. आपण त्या बिंदूला लक्ष द्यायचं नाही, काय नाही, काय पण होऊ द्या आपल्याला, पण त्यांचं काम तर त्यांना टायमिंगला करून द्यायचं त्यांचं टायमिंगला. तर असं आहे काय तिथं दुसरीकडे काम नाही झालंय मला, त्यामुळे थोडं एकच ठिकाण राहायला लागलो. 15,000 मधनं काय 1,500-2,000 ती पॉईंटमुळे तिकडे चालले, ती मशीन मध्ये काय गोळ आहे माहित नाही, त्यामुळे 2,000 तिथे चालले. आणि उरलेले आता हाताला 15,000 म्हणलं तर काही सगळे इथे 2,000 गेले. मग आता हाताला किती 10,000 का 9-10,000 येते काय बघा. 9-10,000 मधनं तर 5,000 गणपण जाणार. 3-4,000 काय आहे सांगा तुम्ही काय चालेल. एक तर तब्येत बरं नाही म्हणून काय थोडं आराम करू म्हणलं, त्यामुळे मला अजून एक टेन्शन. तर कामाचं एवढं टेन्शन आहे म्हणूनच गाईस मी आता युट्यूब चालू केलेलं आहे. त्यामुळं हे कामाचं एवढं लोड व्हायला लागले यांचं. बघा ना, तुम्हाला काही पण उद्या पण आमचं काम करून ठेवा म्हणून लागले. मग सुट्टे गेले तर 500 रुपये कट करणार, वरचे 500 रुपये गाईस. सुट्टे गेलेले पैसे कसं कट होते त्याच्या बरोबर अजून 500 रुपये एक्स्ट्रा. तर त्यामुळे गाईस डोक्याला ताप नको म्हणून तर गाईस युट्यूब चालू केलेलं आहे. प्लीज गाईस तुम्हाला मी एकदम रिक्वेस्ट करतो, मला असंच करा, तुम्ही थोडं सपोर्ट करा. युट्यूब वरती माझं थोडं ग्रोथ होईपर्यंत सपोर्ट करा मला. चला गाईस, आजचा ब्लॉग इथे एंड करतो. चला भेटूया.